च्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याने उपोषण केलेलं पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचं सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप रोहित आर्याने केलेला। मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर जबाबदार असतील असं रोहित आर्य म्हणाला होता, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिलेलं आहे। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तब्बल 3 तास रोहित आर्यानं 17 मुलांना डांबून ठेवलं होतं। 2 वाजल्यापासून पोलिसांकडून रोहित आर्याला शरण येण्यासाठी विनंती केली जात होती। रोहित आर्याकडे एअरगन होती, फायरिंगची धमकी देत होता। माझा ऐका नाहीतर स्टुडिओला आग लावीन अशी धमकी आर्या देत होता। पोलिसांनी रोहित आर्यावर गोळी झाडली। गोळी रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली। हॉस्पिटलमध्ये रोहित आर्याला मृत घोषित करण्यात आलं। पवई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली। असं वाटत होते काय म्हणजे क्रिमिनल घुसलेत का इकडे, असं वाटत होतं। म्हणजे एकदम म्हणजे अतिरेकी घुसतात ना, जसा माहोल होता तसा माहोल झाला होता इकडे। आम्हाला हेच कळत नव्हतं की आतमध्ये काय चालू आहे। त्याच्यानंतर माहिती पडलं की मुलांना आतमध्ये हे केलंय त्यांनी। पवई मधल्या आरे स्टुडिओमध्ये या मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं। 6 दिवसापासून मुलं ऑडिशनसाठी जात होती। मुलं दुपारी जेवणासाठी बाहेर आली नाहीत। 17 मुलांना डांबून ठेवल्यानंतर रोहित आर्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला, ज्यामध्ये माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नसून काही प्रश्नांची प्रशासनानं उत्तरं द्यावीत असं आर्यानं व्हिडिओमध्ये म्हटलं होतं। स्टुडिओमध्ये रॉकेल सुद्धा ओतून ठेवलं होतं आणि मुलांना पेटवून देण्याची धमकी सुद्धा त्यानं दिली होती। कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं। मैं मर जाऊं या नहीं मर जाऊं, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। एकीकडे रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवलं। घाबरलेली मुलं खिडकीतून बाहेर हात दाखवत मदत मागत होती। 1:15 वाजता पोलिसांना कॉल गेला। पोलीस आरे स्टुडिओमध्ये आले आणि घटनास्थळावरून पोलिसांनी बोलणी सुरू केली। त्याच वेळी बाथरूम मधल्या मागची खिडकी फोडून पोलीस आत शिरले आणि 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाची सुटका करण्यात आली। इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएट केलं। निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केलेली आहे। माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या असं रोहित आर्यानं व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं। रोहित आर्यानं याआधी सरकारनं पैसे न दिल्याचा आरोप केला होता। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने पैसे दिले नाहीत असा आरोप आर्यानं केला होता। 2024 मध्ये केलेल्या उपोषणावेळी रोहित आर्यानं शासनाच्या विरोधामध्ये एक निवेदन काढलं होतं। मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर जबाबदार असतील असं रोहित आर्य म्हणाला होता। सरकारच्या नियमानुसार आर्या यांना पैसे दिले जाणार असल्याचं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं। तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार रोहित आर्यानं 2022 मध्ये स्वखर्चाने हा प्रकल्प राबवला होता। या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम पाहून शिक्षण विभागाने 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये त्याचा समावेश केला। त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूदही केली होती। त्यानंतर मला बाजूला करून हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आला असा आरोप रोहित आर्यानं केलाय। तर अहवाल प्राप्त होईपर्यंत वैयक्तिक स्वरूपामध्ये आर्या यांना
2 धनादेश दिले आहेत असं केसरकर म्हणाले होते. रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं. तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे. अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे. आता प्रशासनाशी रोहित आर्याला नेमकं काय बोलायचं होतं आणि 17 मुलांसह 2 ज्येष्ठ नागरिकांना रोहित आर्यानं ओलीस ठेवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला, हा तपासाचा भाग आहे. दरम्यान एन्काउंटर झालेल्या आरएस स्टुडिओमध्ये फॉरेन्सिक टीम आता दाखल झाली आहे आणि पुढचा तपासही सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई.